छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अर्थातच पूर्वीची औरंगाबाद महानगरपालिका याची आत्ता जर मला ठळक वैशिष्ट्य विचारली तर या शहराचं नाव बदलण्याची प्रक्रिया आणि या शहरामध्ये शिवसेनेचा प्रवेश म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पसरण्याला सुरुवात, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खरं म्हणजे या दोन गोष्टी यासाठी महत्त्वाच्या आहे की 1989ला जी महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये शिवसेना पहिल्यांदा मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर पडली आणि महाराष्ट्रामध्ये तिने राजकीय प्रवेशाला सुरुवात केली. त्यामुळं शिवसेनेसाठी संभाजीनगर शहर हे कायम म्हणजे तेव्हाचं औरंगाबाद, पण त्याच वेळी बाळासाहेब ठाकरेंनी या शहराचं नाव संभाजीनगर असं केलं आणि राज्यभरामध्ये शिवसेना पण आणि छत्रपती संभाजीनगरचं मुद्द्याचं राजकारण पण, अर्थात हिंदू आणि मुसलमानांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्याचंही राजकारण कायमस्वरूपी चालत राहिलं. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवलं आणि एकच गदारोळ माजला. त्या काळचे शिवसेनेचे नेते छगन भुजबळ असतील, दत्ताजी नलावडे असतील, मधुकर सरपोतदार असतील, या सगळ्या नेत्यांनी कॉर्नर मीटिंग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद शहरामध्ये नव्हती आणि भारतीय जनता पक्षाचे कमिटेड कार्यकर्ते म्हणजे अतिशय भाजपच्या विचारसरणीचे बांधील असलेले कार्यकर्ते मात्र कार्यरत होते. मात्र प्रभाव होता तो प्रामुख्याने शिवसेनेचा. हा इतिहास मी यासाठी सांगतोय की आज साधारणपणे 90 पासूनचे आता जर वर्ष मोजलं तर 35हून अधिक वर्ष झालेली आहेत. पण महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी सतत चर्चेत राहतात. एक छत्रपती संभाजीनगरचं नामांतर आणि दुसरं शिवसेनेचं राजकारण. आता छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाच्या नावाच्या नामकरणाला पूर्णविराम मिळाला असं आपल्याला वाटतं आहे. पण तरीही बोर्डवरचं कुठलं तरी उर्दूतलं अक्षर पुसणे वगैरे त्याच्यावर राजकारण सुरूच आहे. त्या अर्थाने मी हा उल्लेख केलेला आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीतही जर आपण विचार केला तर मुंबईच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलेलं शहर म्हणून संभाजीनगर होतं. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं की महाराष्ट्रात माझं सर्वाधिक प्रेम असलेलं शहर म्हणून मी या शहराकडे बघतो, कारण या शहराने मला जे दिलं त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये नंतर झाली, असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो अजूनही खूप लोकांच्या स्मरणात आहे की पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा विजयी सभा घेतली होती औरंगाबादमध्ये, त्यावेळेस त्यांनी जनतेसमोर असं लोटांगण घातलं होतं आणि हे सगळं यश तुमच्यामुळं मिळालं आणि ही अशी भावनिक साथ घालून त्यांनी या शहराचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला आणि आजपासून तुम्हाला औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर म्हणायला सुरुवात करा, अशी घोषणा त्यांनी तिथं केली होती. तर हा इतिहास यामुळं आठवतो आहे की नंतरच्या काळामध्ये या शहराने खान विरुद्ध बाण अशी लढाई बघितली. विकासाचे मुद्दे कधीच शहराच्या चर्चेत आले नाही. हिंदू आणि मुस्लिम ध्रुवीकरण हा प्रामुख्याने निवडणुकीचा विषय राहिला आणि पाहता पाहता महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिंदू विरुद्ध मुस्लिम असंच ध्रुवीकरण तयार झालेलं आहे. खरं तर शिवसेनेच्या प्रवेशाच्या आधी जर आपला इतिहास बघितला मराठवाड्याचा किंवा या सगळ्या भूमीचा, तर इथं नामांतराचा प्रश्न खूप गाजला होता. त्यामुळं दलित विरुद्ध सवर्ण अशी खूप मोठी पार्श्वभूमी असलेल्या या शहरामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष सुरू झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये थोडंसं तो विषय मागे पडला असं म्हणता येणार नाही, पण हिंदू मुस्लिम हा प्रामुख्याने ठळकपणे पुढं आला. नंतरच्या काळामध्ये मग विद्यापीठाचं नामांतरही झालं. पण महानगरपालिकेमध्ये मी असं नेहमी म्हणतो की भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीमध्ये वर्णन केलेलं शहर जर कुठं बघायचं असेल तर ते छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये बघून आपल्याला बघायला मिळतं. कारण जातीच्या नावावर ध्रुवीकरण झालेलं आणि पॉकेट वोटमधून निवडून येणारे नगरसेवक आणि त्या जाती धर्माचा प्रभाव असलेलं जर प्रतिनिधित्व बघायचं असेल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे असं मी मानतो. इतर शहरांच्या मध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण इतक्या टोकाला जाऊन होताना दिसत नाही. नो डाऊट की धार्मिक ध्रुवीकरण, जातीय ध्रुवीकरण हे सगळीकडे होतं, राजकारणामध्ये केलं जातं. पण औरंगाबादमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मी असा उल्लेख दोन्ही नावाचा मुद्दाम करतो की आजही काही लोक इथं औरंगाबादमध्येच राहतात आणि अनेक जण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात. असं माझ्यासारख्या माणसानं बोलणं योग्य की अयोग्य हा खरं म्हणजे मलाच प्रश्न पडतो. परंतु जे सत्य आहे त्याला नाकारता सुद्धा येत नाही, ही मला खंत म्हणून बोलावं लागतं, हे मला इथं नमूद करावं लागेल. त्यामुळं हा सगळा इतिहास मी यासाठी सांगितलेला आहे की आजही जेव्हा लोकप्रतिनिधींना आपण काही विचारलं
तर उत्तर त्यांच्याकडे काहीच नसतं. आणि जेव्हा मतदारांना विचारलं, तेव्हा मतदारांना अपेक्षा काहीच नसते. हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. मागच्याही लोकसभेचे निकाल बघा, विधानसभेचे निकाल बघा, त्याच्या मागचेही निकाल बघा. 90 नंतर जेवढ्या निवडणुका छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या झालेल्या असतील, विधानसभेच्या झालेल्या असतील किंवा लोकसभेच्या झालेल्या असतील, ह्या पूर्णपणे धार्मिक ध्रुवीकरणामध्येच झालेल्या आहे. इम्तियाज जलील यांचा विजय हा सुद्धा धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचा परिपाक होता, असं मला म्हणावं लागेल. कारण मराठा वोटिंग हा सरळ सरळ चंद्रकांत खैरे यांच्यापासून दूर गेलेलं होतं. त्यामुळे हिंदू वोटिंगमध्ये विभाजन जातीच्या आधारावर झालं. तिथं पूर्णपणे धार्मिक ध्रुवीकरण झालेलं नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूनं मुस्लिम वोटिंग हे एक गठ्ठा इम्तियाज जलील यांच्या बाजूने गेलं. आणि नो डाऊट की इम्तियाज जलील यांना आपण जसं म्हणतो की सजग जो मतदार आहे तो इम्तियाज जलील यांच्या पाठीशी कायम राहिला. कारण त्यांच्यासारखा अभ्यासू खासदार या शहराला खूप वर्षानंतर मिळाला, असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि चंद्रकांत खैरे हा दावा नेहमी खोडत आलेले आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की मी विकासाच्या प्रश्नावर फार बोललेलो जरी नसलं तरी माझं विकासाचं काम नाकारता येत नाही. मग ते समांतर जलवाहिनीचं उदाहरण देतात, अनेक गोष्टी ते नमूद करायला विसरत नाही. त्यामुळं हे राजकीय लोकांच्या भूमिका जरी आपण तपासल्या, त्यांची बाजू त्यांनी मांडत असली तरी सुद्धा ही महानगरपालिका महाराष्ट्रातली एक अद्भुत आणि अत्यंत वेगळी अशी महानगरपालिका आहे. इथं मला जर कमतरता काही वाटत असेल तर इथं जनतेचा जो प्रेशर असायला पाहिजे, म्हणजे जनतेचा दबाव गट जो आहे असायला पाहिजे, तो दुर्दैवानं या शहरामध्ये जाणवत नाही. अनेक प्रश्न या शहरामध्ये जशाला तसेच आहेत. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. स्वच्छतेच्या विषयी जर विचारलं तर सुधारणा नक्की आहे, पण स्वच्छतेचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला का? नाही लागला. कारण आजही छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका कचरा संकलन करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे या बाबतीमध्ये राज्यातल्या इतर शहरांपेक्षा खूप मागे आहे, असं आपल्याला खेदानं नमूद करावं वाटतं. आता याचं पालकत्व कोणी घ्यायचं? याचं पालकत्व कोणाच्या गळ्यात टाकायचं? असा प्रश्न आपण कोणत्याही राजकीय पक्षाला जाऊन विचारू शकत नाही. कारण याला मी असं म्हणतो जबाबदारीनं, उद्या लोकांचा जरी रोष माझ्यावर आला तर मला काही त्याची पर्वा नाही. पण याला जबाबदार छत्रपती संभाजीनगरचे काही नागरिकांचा जो दृष्टिकोन आहे तोच आहे. कारण आपण मतदान करायला जाताना जात धर्म डोक्यात ठेवतो आणि नंतर विकासाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायला लागतो. तर मग विकासाच्या प्रश्नावर आपण जी प्रश्न विचारतो त्या पद्धतीनं आपण स्वतः मतदान केलं होतं का याचा विचार मतदारांनी करायला पाहिजे. त्यामुळं आताची जी महानगरपालिका आहे ती खूप महत्त्वाची महानगरपालिका आहे, ची निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदार काय भूमिका बजावतो? आजही आपण चर्चा काय करतो, कोणाच्या व्होल्ट कुठं आहे, म्हणजे व्होल्ट कोणाचा कुठं का आहे याचा विचार कधीच करत नाही आपण. शेवटी आपण पुन्हा जातीवर येतो आणि धर्मावर येतो. तरी सुद्धा विकासाचे प्रश्न आपल्याला बोलावे लागणार. निवडून कोणत्या का माध्यमातून येत नाही. स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे. ते नेहमी म्हणतात की मैं 125 करोड देशवासियों का सेवक हूँ. पंतप्रधान पण ते स्वतःला म्हणत नाही. त्यामुळं जाती धर्माच्या नावावर निवडून आले तरीही विकासाच्या प्रश्नापासून तुम्ही प्रतारणा कशी करता हा प्रश्न आता यावेळेस विचारावा लागेल, विचारायला पाहिजे, असं माझं एक पत्रकार म्हणून, या शहराचा नागरिक म्हणून वैयक्तिक मत आहे. आणि तो विचारताना आम्ही मतदान कोणत्या मुद्द्यावर करतो हा मुद्दा पुन्हा आपल्याकडे बोट दाखवतो. जसं आपण लोकांकडे एक बोट दाखवताना 3 बोटं माझ्याकडे येतात, तसं छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांच्या बाबतीत घडतं आहे. त्यामुळं मला मतदारांना हात जोडून विनंती करायची आहे की आपण मतदान कोणत्या भावनेतून करता याचाही विचार करा. आणि दुसरं, अशा लोकांना मतदान करा की ज्याला आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, धर्माचा मला माहीत नाही, पण ज्याला प्रश्न विचारता येऊ शकतात, जो विकासाचे प्रश्न पुढे नेऊ शकतो, जो या शहराचा सर्वांगीण विकासाचा विचार करू शकतो, अशा लोकांना आधी निवडून द्या. मग आपल्याला प्रश्न विचारायला संधी असते. मग संधी आल्यानंतर प्रश्न सुटू शकतात. मी आता पुन्हा एकदा थोडक्यात प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेणार आहे. एक तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. समांतर जलवाहिनीचं आदंतरी टांगती तलवार आहे. तिच्या काय कोट्यवधी रुपयाच्या योजना 4 नाही 5 वेळेस मंजूर झाल्या. पहिली योजना रद्द होते, नंतरची योजना मंजूर होते, पुन्हा त्याच्यामध्ये काय उशीर होतो, दिरंगाई होते, मग वाढीव निधी होतो, मग केंद्र सरकारकडे जाऊन बसावं लागतं, मग केंद्र सरकार त्याला मदत करतो, मग ती योजना कुठल्यातरी दुसऱ्या केंद्राच्या योजनेमध्ये टाकली जाते. जवाहरलाल नेहरू विकास योजनेअंतर्गत या शहराचा समावेश करण्याची मागणी पुढे येते. वेळोवेळी काय होतं की एक प्रश्न म्हणजे समांतर जलवाहिनी जरी घेतला तर एकदा लावून धरला आणि तो प्रश्न तडीला नेला असं घडलेलं नाही. दुसरा प्रश्न आहे स्वच्छतेचा. मी आधी उल्लेख केला तसं की कचरा संकलित करणे आणि कचऱ्याच्या बाबतीमध्ये प्रक्रिया करणे आणि त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे. आता हे नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी मागच्या काही वर्षामध्ये चांगल्या काही घडलेल्या गोष्टी अशा आहे की घंटागाड्या आपल्या शहरात सुरू झाल्या.
कचरा संकलित करण्यासाठी लोक स्वतः घंटागाड्यांमध्ये कचरा नेऊन टाकतात. पण सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग काही ठिकाणी साचलेले आहेत, ते तसेच असतात. आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी महानगरपालिकेनेच कराव्या का? सगळ्या गोष्टी नगरसेवकानेच कराव्यात का? असं अजिबात म्हणायचं नाही. पण नागरिकांचा सहभाग त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्याला जेव्हा चांगले लोकप्रतिनिधी द्यायचे आहे असं आपण म्हणतो, त्यावेळेस आपल्याला आधी चांगलं नागरिकसुद्धा बनावं लागेल. ती प्रक्रिया 2025च्या महानगरपालिकांच्या निवडणूक अर्थात 26 मध्ये होणार आहे ती निवडणूक. पण 2025 नंतर 2026चा जो सूर्य उगवणार आहे आणि तो नवी दिशा घेऊन उगवेल शहरामध्ये, अशी आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही. मध्यंतरी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे वेगवेगळे पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा केली होती. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असा पॅटर्न का विकसित होऊ शकत नाही? साधं कचरा डेपोला एक हक्काची जागा का मिळू शकत नाही? हे सगळे प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधींना आपण सातत्याने विचारलं पाहिजे. त्याच्यासाठी नागरिक म्हणून आपण सुद्धा फॉलोअप करायला पाहिजे. तिसरा प्रश्न आहे तो विजेचा प्रश्न आहे. सगळे प्रयोग जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांवर राज्य सरकारनं केलेले आहे. विजेचं खाजगीकरण करण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात आधी निवड झाली ती छत्रपती संभाजीनगरची. एक एजन्सीमध्ये नेमली होती, मला आता तिचं नाव नाही आठवत चटकन, पण त्या एजन्सीला सुद्धा पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट दिलं ते छत्रपती संभाजीनगरमध्ये. अव्वाचे सव्वा बिलं लोकांना यायला लागली ती छत्रपती संभाजीनगरमध्ये. या लोकांची आम्ही संतांच्या भूमीचे आहोत. आम्ही खूप सहन करतो. त्याच्यामुळं काय काय नागरिक सहन करू शकतात याचे सगळे प्रयोग करण्याचं जर ठिकाण कुठलं असेल ते छत्रपती संभाजीनगर आहे. असं जणू काही सगळ्या राज्यकर्त्यांच्या, सगळ्या पक्षाच्या राजकारण्यांचा हे झालेलं आहे, समजही झालेला आहे आणि त्यांना तसा विश्वासही वाटतो आहे आणि आपण तो विश्वास कमी करण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढवतो, ही आपली चूक आहे. त्यामुळं नागरिकांना नम्र असं म्हणजे मी काय भाषण करतोय, काय प्रतिक्रिया देतो मला माहीत नाही. कदाचित हे भाषणासारखंही वाटत असेल, पण ही एक 15 लाख नागरिकांच्या वतीनं मी बोलत आहे, तेव्हा मला ह्या पद्धतीनंच बोलावं लागणार आहे. दुसरा इतर काही प्रश्न आहेत, की विशेषतः महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत. ते खूप गंभीर आहेत. गुन्हेगारीचे विषय आहेत, ते महानगरपालिकेशी निगडीत येत नाहीत. मला माहिती आहे, की मी महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने बोलतो आहे. पण जर शहरामध्ये एक चांगलं निकोप वातावरण करायचं असेल, तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर महानगरपालिकेने तयार करायला पाहिजे आणि मग चांगलं इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे. आता गुन्हेगारीचा जेव्हा विषय आपण करतो, तर अशा खूप जागा आहेत, की जिथं अंधार असतो, जिथं एकांत असतो, जिथं खूप सार्वजनिक जीवन वर्दळ नसते. या ठिकाणी महानगरपालिकांनी आणि पोलिसांना वाटतं मी जाऊन काय करू? महानगरपालिकांना वाटतं मी कुठं काय करू? त्यामुळं ही जी सांगड जर घातली आणि याच्यामध्ये नागरिकांचा जर सहभाग वाढवला आणि निवडणूक ही अशी वेळ असते, की जिथं आपण 4 गोष्टी सांगू शकतो. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये हे आलं पाहिजे, की सुरक्षेच्या संदर्भामध्ये महानगरपालिकाहून असं म्हणू शकत नाही, की आम्ही काहीच करू शकत नाही. कारण या ज्या एकांताच्या जागा आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं गलिच्छ झालेल्या जागा आहेत, हे गुन्हेगारीचे अड्डे बनत आहेत. जुगार अड्डे जिथं चालत आहेत, तिथूनच महिलांची छेडछाड होती, तिथंच महिलांच्या संदर्भातले गुन्हे घडत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या मुलींची छेडछाड आहे, त्याला फक्त पोलिसांनाच जबाबदार धरायचं का? हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळं महिलांचे प्रश्न आहेत, गुंडगिरीचे प्रश्न आहेत. तर हे सगळे प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्षांना विचारले पाहिजे. आता मी महानगरपालिकाचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नागरी प्रश्नापुरती आपण मर्यादित धरतो. पण नगरसेवक आपण फक्त नागरी प्रश्नापुरता निवडून देत नाही. नगरसेवकाला त्या वार्डातील जीवन मरणाचे प्रश्न असतात. कधी नागरी प्रश्नाच्या पलीकडचे पण प्रश्न असू शकतात. एखाद्या घरातला आरोग्याचा पेशंटचा प्रश्न असू शकतो. त्याच्यासाठी हक्काचा माणूस कोण असतो? तो नगरसेवक असतो. नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवलेला एखादा उमेदवार 100-200 मतांनी पराभूत झालेला असतो. कदाचित नगरसेवक उपलब्ध झाला नाही तर लोक त्याच्याकडे जातात. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना या निवडणुकीमध्ये हे सांगा, की जनतेचे प्रश्न म्हणजे ते महापालिकेशी संबंधित आहेत, पोलीस यंत्रणेशी संबंध आहेत, वीज खात्याशी संबंधित आहेत, की रस्ते विकास महामंडळाशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रश्नामध्ये नगरसेवक काम करू शकतो. असे जाणीव असलेले नगरसेवक निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं महानगरपालिकाच्या या निवडणुकीत आता मी राजकीय गणितावर मुद्दाम आज बोललो नाही. नागरी प्रश्न, लोकांचे प्रश्न, मग राजकीय समीकरणं, राजकीय संख्याबळ कोणाचं किती असणार आहे, कोणाची ताकद किती आहे, ते पूर्ण राजकीय होतं आणि मी यामुळं टाळलं पण आहे, की राजकारणावर आपण नेहमीच बोलत असतो. पण या निवडणुकीच्या निमित्तानं किमान आपण सुरुवात लोकांच्या प्रश्नापासून करावी. म्हणून शिरस्तासारख्या या अत्यंत लोकांचे प्रश्न घेऊन पुढे जाणाऱ्या नवीन पत्रकारांच्या सोबत बोलताना मला खूप आनंद होतो आहे आणि ही टीम अशी नवीन पत्रकारांच्या मध्ये सुद्धा ही खूप मोठी जागरूकता मला दिसून येत आहे, की लोकांचे प्रश्न घेऊन महानगरपालिकेचे प्रश्न ते पुढे घेऊन येत आहेत. मला असं वाटतं, की या अशा पत्रकारांना, अशा नगरसेवकांना, अशा उमेदवारांना आणि चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांना, चांगल्या महापालिका अधिकाऱ्यांचं एक चांगलं संघटन, चांगलं संवाद सुरू होण्याची प्रक्रिया
या महापालिका निवडणुकीपासून सुरू व्हावी अशी मला अपेक्षा वाटते. आता मला वाटतं खूप मोठी प्रतिक्रिया झाली